प्रजासेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। मी पत्रकार दादासाहेब नीळ। सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांचा माहोल सुरू झाला आहे, वातावरण तापू लागलेलं आहे आणि अशाच मध्ये अनेक उमेदवार चर्चेत येऊ लागलेले आहेत। मोहोळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय हलग्या वाजू लागलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून दोन गण सय्यद वरवडे गणामधून भारतगिरी महाराज हे गेल्या अनेक वर्षापासून BJPचं भाजपचं काम केलेले आहे। भारतगिरी महाराज इच्छुक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया। आपण त्याच सय्यद वरवडे गणातून कशासाठी म्हणजे कुठल्या पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे? मी भारत केशवगिरी महाराज, मी भाजपचं आत्तापर्यंत मी काम करत होतो, म्हणजे 40 वर्षापासून काम करत होतो। त्यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याला डावललेला आहे, म्हणून मी एक निर्धार केला की मग जनतेच्या कौलमुळं मी अपक्ष भरलेला आहे। यावेळेस तर मला न्याय मिळावा म्हणून जनतेचा भरपूर मला कौल आहे सय्यद वरवडे पंचायत समितीमधून, म्हणून मी उभा राहिलेलो आहे आणि त्याच्याकरता जनतेचं रातना दिवस मी सेवा करणार आहे। जनता ही माझी मालक आहे। निवडून येणार म्हणजे मी आलो तर तीच निवडणार आहे। मी एक नौकर म्हणून आहे, मी त्यांची सेवा करण्यासाठी मी त्या गणातनं उभं राहिलेलं आहे की जनतेने अर्ध्या रात्रीला जर हाक मारलं कोणत्या कामाला तरी उचलू लागायला म्हणा, काय रानातली कामं असू द्या, मी एक उमेदवार नात्यानं त्यांची सेवा करण्याकरता रातना दिवस मी तयार आहे। अगदी सेवा करण्यासाठी माझी उमेदवारी आहे असं त्यांनी सांगितलं आहे। पण दुसरा एक प्रश्न आहे, गेल्या किती वर्षापासून आपण राजकीय किंवा समाजकारणात आहेत? मी कमीत कमी 38 ते 40 वर्ष झालं भाजपमध्ये काम करतो आणि मोहोळ तालुक्यामध्ये काम केलेलं आहे। भाजपचा तालुका अध्यक्ष तो, बारामती तालुका बजरंग दलाचा अध्यक्ष होतो, या तिन्ही जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्याचा तालुका अध्यक्ष होतो तिथला। तिन्ही जिल्ह्यातलं काम करून 5-4 वेळा मी पडलेला आहे, मला तिकीट दिलेलं नसताना, यांचा पक्ष नसताना मी काम केलेलं आहे आतापर्यंत। आणि आता माझ्याकडे परिस्थिती नसताना पैसेवाली लांना तिकीट द्यायला लागले ती आणि माझा विचार कर नाही तिथे का तर माझ्याकडे पैसे नसल्यामुळं हे पैसेवाले आणून आमच्या बोकांडी बसवा लागले ते की आम्हाला न्याय मिळेना, म्हणून मी त्या गणातनं पंचायत समितीला अपक्ष फॉर्म भरलेला आहे। आणि जनतेनं पडत्या काळामध्ये तुम्ही भाजपला साथ दिली, आज पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्तेत आहे आणि अशा परिस्थितीत निष्ठावंताला का डावललं जाते? तर हे पैसेवानी या लागल्यामुळं निष्ठावंतावर त्यांचे लक्ष नाही, ह्याच्यावर पैसा नाही, ह्याच्यावर काय खर्चाला नाही, ह्याच्यावरच आमची किंमत करायला लागली ती। म्हणून मी की जनतेच्या विश्वासावर मतदार हा राजा आहे की किंवा सगळे पैसे घेणार नाही ते की मतदार राजा खरंच राजा आहे आणि ते राजा असल्यामुळं जे उमेदवार निवडून येतो आणि म्हणून मी अपक्ष भरलेला आहे, फॉर्म भरणार आहे। या सय्यद वरवडेच गणातून आपण का उमेदवारी दाखल केली? का तर तिथनं माझा जिल्हा परिषदला 7-8 गावाचा संबंध आहे प्रत्येक मतदाराची की त्यांना माहिती आहे मी समाजसेवा करत आलेला आहे आणि त्यांनी जर दिलं कौल मतदानाला मला निवडून आणलं तर तेच खरं राजा आहे। मी सेवक आहे त्यांचा, मतदार हा राजा आहे, मी एक नौकर आहे म्हणून आहे मी काम करत राहीन। जनतेनं मला म्हणजे एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी द्यावी ही माझी विनंती आहे। अगदी बरोबर आहे। या ठिकाणी मी मतदार हाच राजा आहे, मी त्यांचा सेवक म्हणून काम करेन असं हे अपक्ष उमेदवार भारतगिरी यांनी ठामपणे निश्चयानं सांगितलं आहे। कॅमेरामन ईश्वर आंबटसह दादासाहेब नीळ, प्रजासेवा न्यूज, सोलापूर।